नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. पण आजचा भाग खरंच खूप जबरदस्त आहे. पण खरं तर खूप उशीर झाला आजचा भाग देण्यासाठी. चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता अर्जुन सगळ्यांना सांगतो, की आम्ही इतके दिवस फक्त आणि फक्त DNA टेस्टच्या रिपोर्ट्सची वाट पाहत होतो. त्यावर आता रविराज बोलतो, की अर्जुन काय लिहिलंय बरं त्या रिपोर्ट्समध्ये? हे बघ, मी मन अगदी घट्ट केलंय. जे काही लिहिलेलं असेल ना, ते ऐकण्याची माझी तयारी आहे. लवकर सांग त्या रिपोर्ट्समध्ये काय लिहिलंय? आणि खरं तर आता रिपोर्ट्सबद्दल सांगताना अर्जुनचा चेहरा देखील खूप पडलाय आणि तो देखील एकदम आता जड अंतकरणाने सगळ्यांना सांगतो, की प्रियाचा रिपोर्ट प्रतिमा आत्याच्या DNA सोबत काही मॅच झालेला नाहीये. आता हे ऐकल्यावर मात्र घरातले सगळेच जण खूप जास्त शॉक झालेले असतात. आता मात्र त्यांची खात्रीच पटलेली असते प्रियाच्या एवढ्या सगळ्या पराक्रमांचा पाढा वाचल्यानंतर, की ही काही त्यांची तन्वी असू शकत नाही. पण आता DNA रिपोर्ट्स आल्यामुळे मात्र कन्फर्म झालंय, की ही काही तन्वी नाहीये आणि त्यांची खूप मोठी फसवणूक झालेली आहे. त्यामुळे खरं तर खूप जास्त शॉक झालेले असतात आणि खूप जास्त दुखावले गेलेले असतात सगळेच जण. आता सायली सगळ्यांना ते रिपोर्ट्स दाखवते. सगळेजण आता ते रिपोर्ट्स पाहतात आणि सायली सांगते, की ही प्रतिमा आत्यांची मुलगी नाही, तर ही सदा आणि मैनाच्या घरात जन्माला आलेली बबली लोखंडे आहे म्हणून. आणि आता सगळ्यांनाच तन्वी जेव्हा म्हणजे ही जी खोटी प्रिया आहे ती जेव्हा तन्वी बनून घरी आली होती, तेव्हाचे क्षण आता सगळ्यांना आठवत असतात, की ती खरंच सगळ्या गोष्टी अशा सांगत असते, की जसं काय ती खरंच खरी तन्वी आहे की काय. आणि सगळ्यांनी देखील तिच्यावर लगेच विश्वास ठेवला होता. सगळेही लगेच तिच्या प्रेमात पडले होते आणि याचमुळे आता सगळेजण खूप जास्त दुखावले गेलेत आता तिच्याकडनं एवढा मोठा विश्वासघात झाल्यामुळे. त्यावर आता कल्पना बोलते, की इतकी मोठी फसवणूक कोणी कसं करू शकतं बरं? त्यावर प्रताप बोलतो, की झालीये कल्पना, इतकी मोठी फसवणूक झालीये. अगं, या मुलीने आपली इतकी मोठी फसवणूक केलीये इतक्या वर्षांपासून. प्रतिमा देखील खूप जास्त दुखावली गेली आहे. आता प्रतिमा तिला बोलते, की अगं, मी इतके दिवस लेकीच्या मायेसाठी तडफडत होते आणि आपल्याला ती माया मिळत नाही आहे म्हणून मी स्वतःला दोषी ठरवत होते. पण आता मला समजतंय, की ते नातंच खोटं होतं. तू माझी मुलगीच नाही आहेस. आता खरं तर प्रतिमा खूप जास्त खरं तर इथे खचून गेलेली दाखवली आहे. नाही, ही गोष्ट एकदम ऑबियस आहे. नाही, इतके दिवस प्रतिमाला खरंच असं वाटत होतं, की तिला तन्वीबद्दल इतकं प्रेम जिव्हाळा का वाटत नाही आहे, त्यांच्यामध्ये मायलेकीचं नातं का नाही आहे. आणि त्याचं उत्तर तिला आज मिळालं आहे आणि तेही इतका मोठा धोका मिळाला आहे तिला. ही तन्वी मात्र असा निर्लज्जसारखी बोलते, की नाही, हे सगळं काही खोटं आहे. बाबा प्लीज माझं एकदा ऐकून तर घ्या ना. आणि आता तिच्या तोंडून बाबा शब्द ऐकल्यानंतर रविराज मात्र जाम भडकतो तिच्यावर आणि बोलतो, की गप्प बस. परत जर तुझ्या तोंडून मी हा शब्द जरी ऐकला ना, तरी जीभ हसडून हातात देईल. अगं, किती मोठी फसवणूक केली आहेस तू आमची. तर तिचं आपलं सगळ्यांना घोळात घ्यायचं नाटक मात्र चालूच असतं, की हे सगळं काही अर्जुनचं आणि सायलीचं प्लॅनिंग आहे. मी खरं बोलतीये, माझ्यावर विश्वास ठेवा वगैरे, मीच तुमची तन्वी आहे, असं ती आता ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करत असते. पण नागराज लगेच बोलतो, ए गप्पे, मी आहे ना इथं सांगायला. तुला काय वाटलं मी जेलमध्ये गेलो म्हणजे मी काय तुझी मदत करेल वगैरे काय? अजिबातही नाही. त्यावर महिपत देखील बोलतो, का हीच आली होती माझ्या ऑफिसमध्ये तन्वीचं गाठोडं घेऊन आणि मग तेव्हा मी लई वाईट मार्गाला चाललेलो होतो. मला काहीही करून तो आश्रम मिळवायचाच होता आणि म्हणूनच मी हिला खरी तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरामध्ये सोडून दिली. आता हे ऐकल्यावर तर सगळेजण खूप जास्त शॉक झाले अजून. अस्मिता देखील खूप जास्त चिडली आहे. अगदी तळपायाची आग मस्तकात गेली आहे तिच्या. तर अश्विन विचारत असतो, म्हणजे मी जिच्यावर प्रेम केलं ती नक्की कोण होती? तन्वी, प्रिया की बबली लोखंडे?
त्यावर आता चिडूनच अस्मिता बोलते की चेटकीन चेटकीन होती ती, म्हणजे माणसांमध्ये ती माणसांच्या वेशामध्ये वावरते, पण आरशात जर पाहिलं ना, असे लाल डोळे, विस्कटलेले केस, असं मोठं नाक, असा तिचा अवतार दिसतो. आणि ती प्रियाला बोलते की असंच दिसत असशील ना गं तू जेव्हा आरशामध्ये पाहत असशील तेव्हा, तुझं रूप असं अक्राळ विक्राळ, अगं चेटकीण आहेस तू. कल्पना आता खरं तर चैतन्याला विचारते, चैतन्य तुला हे सगळं काही आधीपासून माहीत होतं ना, मग तू आम्हाला का नाही सांगितलंस हे सगळं काही. त्यावर चैतन्य सांगतो की मावशी, मला खरं तर फक्त अंदाज होता, फक्त डाऊट होता, खरं तर काय ते मलाही माहीत नव्हतं. पण हो, अर्जुन आणि सायली वहिनीची घालमेल मात्र मला अजिबातही पाहावत नव्हती. अश्विन देखील खूप चिडला आहे आणि अश्विन आता ओरडूनच तिला विचारतो, का केलंस तू हे सगळं काही, का तू आमच्या घरामध्ये तन्वी बनवून आलीस. आता ही प्रिया मात्र अगदी निर्लज्जपणे तिचं इतकं सगळं सत्य बाहेर आलं आहे तरीही अशीच ठम्मपणे तिथे उभी आहे. नाही म्हणजे तिच्याबद्दल कोणी काय बोलतं आहे, हे लोक किती दुखावले गेलेत याचा मात्र तिला काहीही फरक पडत नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की पैशांसाठी, हे सगळं काही ना हिने पैशांसाठी केलं आहे. हिला किल्लेदार आणि सुभेदार दोघांचीही प्रॉपर्टी हवी होती आणि म्हणूनच ही तन्वी बनून आपल्या घरात शिरली आहे. इतकेच नाही तर आपली प्रॉपर्टी कमी पडली म्हणून हिने आदिराजकडनं देखील 10 लाख रुपये घेतलेत. पण हिला हे माहीत नाही आहे की त्या 10 लाख रुपयांमधलं 1 रुपया देखील हिला मिळणार नाही आहे, कारण ही आता जेलमध्ये जाणार आहे आणि ही कायमची जेलमध्येच राहणार आहे. 10 लाख काय, हिला आम्ही असे 50 लाख देखील द्यायला तयार झालो असतो, कारण आम्हाला माहीत आहे हिला याच्यातला 1 रुपया देखील मिळणार नाही आहे. त्यावर सायली देखील सांगते की ही पैशांसाठी काहीही करू शकते आणि कोणालाही फसवू शकते. खरं तर विमल देखील हे सगळं काही ऐकून खूप चिडली आहे आणि विमल देखील प्रियाला बोलते की एवढी मोठी फसवणूक केलीत तुम्ही या सगळ्या माणसांची, तुमचं कधीही चांगलं होणार नाही आहे. तर प्रताप बोलतो की अरे पण मला एक कळत नाही आहे, रविराजसारखा एवढा दिग्गज वकील आणि ही मुलगी 3 वर्ष आपल्या सगळ्यांसमोर तन्वी असल्याचं नाटक कसं काय करत होती बरं, आणि ही गोष्ट रविराजच्या लक्षात देखील कशी आली नाही. त्यावर सुमन लगेच बोलते, हे सगळं काही हिचा एकटीचा प्लॅन नसणार आहे, नक्कीच हिला कोणीतरी मदत केली आहे आणि मला माहीत आहे की ह्यांनीच हिला मदत केलेली असणार आहे. आता सुमन असं बोलताच नागराज मात्र लगेच कबूल करतो आणि लगेच बोलतो की हो, केली आहे मी तिला मदत, मी का नाही म्हणू. 20 वर्ष झाले, 20 वर्षांपासून दादाच्या ॲक्सिडेंटचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर मी एका संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मला प्रियामध्ये दिसली. मी प्रियाला शिडी बनवायचं ठरवलं दादाच्या सगळ्या काही प्रॉपर्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ती देखील लगेच तयार झाली. या सगळ्याला केली आहे मी मदत तिची. ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक लहान पोरगी रडत गेली होती हे पाहणारी एक बाई आणि DNA रिपोर्ट मॅनेज करणं महिपतसाठी काही लई मोठी गोष्ट नव्हती, केलं आहे आम्ही हे सगळं. त्यावर महिपत देखील सांगतो की हो, हे सगळं काही आम्हीच केलेलं आहे. मला त्यावेळेस तो आश्रम काहीही करून मिळवायचा होता आणि ही स्वार्थी मुलगी मला त्यासाठी मदत करणार होती, हिचाही स्वार्थ होता त्यामध्ये आणि म्हणूनच आम्ही हिला तन्वी बनवून किल्लेदाराच्या घरामध्ये सोडून दिली. आणि आता महिपत आणि नागराजने म्हणजे 3 वर्षांपूर्वी या तन्वीला कशी ऑफर दिली आणि तिला कसं खरी तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरामध्ये सोडलं, त्यासाठी त्यांनी पोलीस कमिशनरची देखील मदत घेतली, हा सगळा आता जुना सीन इथे दाखवला आहे. तर नागराज आणि महिपतने देखील आपल्या विरोधामध्ये तोंड उघडलं आहे हे पाहिल्यानंतर आता प्रिया मात्र परत नाटक करायला लागते आणि बोलते की तुम्ही काय ऐकता या दोघांचं, हे दोघे ना सायली आणि अर्जुनला विकले गेलेत. सायली आणि अर्जुन जे काही सांगतायत ना तेच सांगतायत हे दोघे.
यांचं काही ऐकू नका, ह्यांच्यावर अजिबातही विश्वास ठेवू नका. आणि आता रविराजला आठवतं की त्याची तन्वी जेव्हा म्हणजे ही प्रिया जेव्हा खोटी तन्वी बनून आता त्यांच्या आयुष्यामध्ये परत आली होती, तेव्हा खरं तर रविराज किती जास्त भावूक झालेला होता आणि त्याने तिला तन्वी म्हणून देखील लगेच एक्सेप्ट केलेलं होतं. आणि आता रविराजच्या रागाचा एकदम पारा चढतो आता परतीचे नाटकं पाहिल्यानंतर. आणि रविराज येऊन आता डायरेक्ट तिच्या जोरात कानाखाली देतो आणि हिला बोलतो की अगं कुठे कमी पडलो होतो मी, तू अपमान केला आहेस, तू फक्त माझा अपमान केला नाही आहेस, मी जे 20-22 वर्षांपासून तुझा शोध घेत होतो ना त्या वेळेचा तू अपमान केला आहेस. मी जो तुझ्यावर 1-1 रुपया खर्च केला आहे ना त्या सगळ्याचा तू अपमान केला आहेस. आणि सगळ्यात जास्त अपमान ना तू प्रतिमाचा केला आहेस, तिच्या भावनांचा केला आहेस, एका आईच्या भावनांचा तू अपमान केला आहेस. पण खरं तर आता या प्रियाला काहीही फरक पडत नाही आहे. तर प्रतिमा आता तिच्या समोर येते आणि प्रतिमा बोलते की अगं आई म्हणायचीस ना तू मला, 20-22 वर्ष झाली मी दारिद्र्यामध्ये जगत होते, मला माहीत नव्हतं का मी का जगतीये म्हणून. आणि मग माझ्या आयुष्यात हे आले, माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी आशेचा किरण आला आणि त्यानंतर तू मला भेटलीस आणि तेव्हा मला समजलं की कुठेतरी या ओढीसाठीच, या ओढीमुळेच मी इतके दिवस जिवंत होते. पण तू काय केलंस. आणि आता प्रतिमा देखील आता रागाने खाडकन आता प्रियाच्या कानाखाली देते आणि प्रतिमा आता इथे खरंच खूप रडत असते. त्यामुळे रविराज येऊन आता तिला सावरतो. आता एवढे सगळेजण हिला बोलत असताना मैनावती कशी मागे राहील बरं. मैनावती देखील येते आणि प्रियाला बोलते की सगळ्यात मोठी फसवणूक ना तू केली आहेस आमची. अगं माझ्या पोटात मी पोरगी नाही विष वाढवलंय, विष. तुला जर जन्माला आल्यास तुझ्या गळ्याला नख लावलं असतं ना तर बरं झालं असतं. आणि ती देखील प्रियाच्या खाडकण कानाखाली देऊन टाकते. तर आता सदा देखील खूप चिडला आहे आणि सदा बोलतो की अगं तू जन्माला येण्याआधी ना आम्ही खूप सुखी होतो गं तुझ्या बहिणींसोबत, पण तू जन्माला आलीस एवढी 2 फुटाची देखील नव्हतीस तू. तर रोज घरामध्ये पोलिस यायला लागले, दंगे मारामाऱ्या व्हायला लागल्या. आम्हाला वाटलं होतं तू गेलीस तर सुटलो आम्ही, पण आम्हाला काय माहिती की एवढ्या वर्षांनंतर तू हे अशी परत आमच्या समोर येशील म्हणून. तर प्रताप देखील खूप जास्त चिडलेला असतो आणि प्रताप देखील आता प्रियाच्या खाडकण कानाखाली देतो आणि त्याला बोलतो की इतके दिवस तू तन्वी बनून आमची फसवणूक करत होतीस. अगं आमच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा तू गैरफायदा घेतलास. फक्त रविराजची मुलगी म्हणून आम्ही तुला आमची मुलगी समजायला लागलो होतो. नाही, तुझं खरं रूप सायलीने आमच्या लक्षात आणून दिलंही होतं, पण तरी देखील तू साळसूतपणे या घरामध्ये तन्वी म्हणून वावरत होतीस. आता खरं तर सगळेच खूप जास्त चिडलेले असतात या प्रियावर आणि सगळेच येऊन आता प्रियाला बोलत असतात. पण हिला मात्र कसला काही फरकच पडत नाही आहे. ही आपली ठम्मसारखी ताठ मानेने अजूनही तिथे तशीच उभी आहे. तर आता प्रताप गेल्यानंतर अश्विन येतो तिच्याकडे बोलायला आणि अश्विन देखील इतका जास्त चिडलेला असतो आणि अश्विन तिला विचारतो की अगं म्हणजे तू माझ्याशी लग्न तरी का केलंस. तुझ्यासाठी मी फक्त आणि फक्त सुभेदारांच्या तिजोरीची किल्ली होतो का. नाही म्हणजे अर्जुन सुभेदारचा पैसा नाही तर अश्विन सुभेदारचा पैसाही चालेल तुला, फक्त असं होतं का. तू माझ्याबरोबर जी काही सुखी संसाराची स्वप्न वगैरे पाहिली होतीस हे सगळं इतकी वर्ष फक्त एक नाटक होतं. खरं तर आता अश्विन खरंच खूप जास्त दुखावला गेलेला असतो इथे आणि अश्विन देखील आता तिच्या खाडकण कानाखाली देऊन टाकतो आणि खरं तर तो बिचारा इतका ॲग्रेसिव्ह झालेला असतो, नाही तो दुखावलाच इतका गेलेला असतो की कुठल्याही नवऱ्याचं इतकं राग किंवा चिडचिडेपणा इथे स्वाभाविक आहे. आता त्याचा मात्र तो चिडचिडेपणा कल्पनाला पाहावला जात नाही आणि कल्पना येऊन आता अश्विनला सावरते. त्यानंतर मात्र कल्पना प्रियाकडे येते आणि बोलते झालं तुझं समाधान. अगं माझ्या भोळ्या भाबड्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली आहेस तू. कुठल्या अधिकाराने तू त्याच्या आयुष्याची एवढी वाट लावलीस बरं. आता
खरं तर ही पण खूप चिडलेली असते आणि आता कल्पनानंतर एकामागोमाग एक सारखे जण येतातच आहे आता प्रियाला बोलायला, तिला कानाखाली द्यायला वगैरे. तर आता पुढे मात्र सुमन येते आणि सुमन तिला बोलते की अगं, आमची तन्वी परत आली आहे म्हणून किती जीव ओवाळून टाकला होता मी तुझ्यावर. माझ्या सख्ख्या पोटच्या मुलीप्रमाणे मी तुला जीव लावलं होतं आणि तू काय केलंस? आणि खाडकण आता प्रियाच्या कानाखाली ठेवून देते. प्रियाला मात्र काही एक फरक पडत नाही आहे. ती आपली निर्लज्जपणे तशीच तिथेच उभी आहे. त्यावर आता तिला चैतन्य बोलतो, झालं? भरलं का तुझं पोट आता? नाही, तुझी भूक खूप मोठी आहे ना म्हणून म्हटलं. तू आधी लग्नाआधी तुझ्या बॉयफ्रेंड्सकडनं पैसे घेत होती, नंतर सुभेदार, किल्लेदार सगळ्यांना फसवून या घरामध्ये शिरलीस, आदिराजकडनंही पैसे घेतलेस म्हणून म्हटलं. तुझं पोट भरलं असेल ना आता? त्यावर आता अस्मिता येते आणि अस्मिता बोलते की अरे, हिचं पोट कसं भरेल बरं? नाही, ही तर भस्म्या झालेली चेटकीन आहे ना, हिचं कधी पोट भरतच नाही रे. ही जिथे हात लावेल ना तिथे राख करेल. नाही, हिच्या मनामध्ये ना तशीच राख भरलेली आहे. माझ्या हसत्या खेळत्या घराची अगदी राख रांगोळी करून टाकली आहे हिने. आणि अस्मिता देखील चिडून एक खाडकण कानाखाली देते आता प्रियाच्या. आता खरं तर सगळ्यात शेवटी येते ती पूर्णाजी. पूर्णाजी खूप जास्त दुखावली गेलेली असते या सगळ्यांपेक्षा. आता पूर्णाजी तिच्याकडे येते आणि बोलते की अगं, माझ्या रक्तातनं फक्त आणि फक्त तन्वी आहे आणि तू काय केलंस? तू खोटी तन्वी बनवून आमच्या समोर आलीस. अगं, पण तिचा तो लाघवी स्वभाव तो कुठून आणशील बरं तू? तिचं नाव तर तू मिळवलंस, पण तिचा स्वभाव नाही मिळवू शकलीस. हे जे तू काही गळ्यामध्ये ते लॉकेट घालतेस ना, त्या लॉकेटची चमक पहा. तशी चमक आहे तिच्या डोळ्यांमध्ये. ती चमक मात्र तुझ्या डोळ्यांमध्ये मला कुठेही दिसली नाही. खरं सांग, माझी तन्वी कुठे आहे? तुला घाबरूनच ती कुठेतरी लपून बसली असेल ना. सांग कुठे आहे माझी तन्वी? पण तरी देखील आता या प्रियाला काहीही फरक पडत नाही आहे. ती आपली निर्लज्जसारखी तिथे तशीच उभी आहे. आणि आता पूर्णाजीची खरंच खूप वाईट परिस्थिती झाली असते. ती खूप रडत असते आता. आणि आता अर्जुन तिला सावरायला येतो. त्यानंतर मात्र कल्पना येते प्रियाकडे आणि तिला बोलते की हे जे तू काही लॉकेट गळ्यामध्ये घालून फिरतेस ना, हे माझ्या तन्वीचं लॉकेट आहे. पूर्णाईंनी ते लॉकेट अर्जुनला दिलं होतं आणि अर्जुनने ते माझ्या तन्वीला दिलं होतं. याच्यावर तुझा काही एक अधिकार नाही आहे. नाही, तुझ्यासाठी हे फक्त काही सोनं असेल गं, पण आमच्यासाठी त्या आमच्या भावना आहेत. आणि कल्पना आता रागानेच तिच्या गळ्यातनं ते लॉकेट काढून घेते. त्यानंतर मात्र सगळ्यात शेवटी आता अर्जुन प्रियाकडे येतो आणि तिला बोलतो की आता मात्र तुझा खेळ संपलाय. आम्ही फक्त याच क्षणाची वाट पाहत होतो. नाही, तुला वाटलं असेल की तुझ्या सगळ्या अफेअर्सबद्दल कळाल्यानंतरही आम्ही तुला घराबाहेर काढलं आणि नंतर परत स्टोर रूममध्ये राहायला देखील जागा दिली. तू मनातल्या मनात म्हणालीही असशील की तू सुभेदारांना परत एकदा फसवलंयस म्हणून. सुभेदार किती मूर्ख आणि बावळट आहे म्हणून. पण खरं तर मूर्ख आणि बावळट इथे तू होतीस. तू 3 वर्ष जे काही कटकारस्थानं करत होतीस, प्लॅनिंग करत होतीस, यावरून आम्हाला पूर्ण अंदाज आला होता की तू काय करू शकतेस, कसा विचार करू शकतेस. आणि म्हणूनच आम्ही तुझ्या विरोधामध्ये तुझ्याच पद्धतीने प्लॅन करून तुला फसवलं. तुझी अवस्था कशी झाली आहे माहिती आहे का आता? तो जो पिंजऱ्यामध्ये अडकलेला उंदीर असतो ना, जो बाहेर पडण्यासाठी गोल त्या पिंजऱ्यातच फिरत राहतो, पण त्याला काही बाहेर पडता येत नाही आणि मग तो तिथेच हातपाय मारायला लागतो वगैरे, जखमी होतो. तशी अवस्था झाली आहे तुझी. तू आता जेलमध्ये सडणार आहेस कायम. तिथून कधीही बाहेर येणार नाही आहेस. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची केस कोर्टाबाहेर जिंकलोय आज. आणि अर्जुनच्या तोंडून हे सगळं काही ऐकून आता ही तन्वी मात्र, म्हणजेच ही खोटी तन्वी प्रिया मात्र निर्लज्जपणे हसत असते. आणि तिला हसताना पाहून सगळेच जण आश्चर्यचकित होतात की ही ती किती निर्लज्ज मुलगी आहे, अजूनही हसते. आणि ती आता हसत रविराजकडे येते आणि बोलते की ह्या घरामध्ये 2-2
बुद्धिमान वकील आहेत, एक बिझनेसमॅन आहे, एक डॉक्टर आहे आणि द ग्रेट पूर्ण आजी देखील आहे. पण तरी देखील एवढी बुद्धिमान लोक या घरामध्ये असताना त्यांना फसवलं मात्र कोणी? मी. आणि अर्जुन, हे सगळं करायला मला अजिबातही कष्ट पडले नाहीत बरं का. नाही म्हणजे कसं ते सांगू का? नाही, कारण तुम्ही सगळेजण तन्वीची आतुरतेने वाट बघत होतात. नाही, जेव्हा हृदय जड होतं ना, तेव्हा मेंदू काम करणं बंद करतो. आणि ह्याच सगळ्याचा फायदा घेतला मी. ह्या सगळ्याचाच फायदा घेऊन मी तन्वी बनून या घरामध्ये शिरले. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता तन्वीला घराबाहेर हकलवून देते. नाही, आणि हकलवताना सायली तिला सांगते की जोपर्यंत तू रविराज काकांची मुलगी आहेस हे आमच्या समोर होतं तोपर्यंत माझे हात बांधलेले होते, पण ज्या क्षणी तुझं सत्य आमच्या समोर आलं आणि तू रविराज काकांची मुलगी नाही आहेस हे आम्हाला समजलं, त्याच क्षणी मात्र सगळी काही बंधनं आता तुटली आहेत आणि आता मात्र तुला या घरामध्ये जागा नाही. तुझी जागा फक्त आणि फक्त जेलमध्ये. आणि आता घराबाहेर हकलवल्यानंतर का होईना, पण आता मात्र प्रिया जाम घाबरली आहे. तर आता सुभेदार हिला पोलिसांच्या हवाली देतील का, की ही परत सुभेदारांच्या घरामध्ये शिरायचा प्रयत्न करेल, हे पाहण्यासाठी येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.